की इन्कम मुळे तुमच्या क्वांटिटी ऑफ डिमांडवर काय इम्पॅक्ट होतो. काय म्हणलं, इन्कम मुळे तुमच्या क्वांटिटी ऑफ डिमांडवर काय इम्पॅक्ट होतो. पहिले आधी आपण पाहिलं प्राइस मुळे क्वांटिटी ऑफ डिमांडवर काय इफेक्ट होतो, आता इन्कम मुळे. म्हणजे काय, द पर्सेंटेज चेंज इन क्वांटिटी ऑफ डिमांड ड्यू टू चेंज इन इन्कम, ड्यू टू चेंज इन पर्सेंटेज चेंज इन, बघा फॉर्म्युला पर्सेंटेज, बघा पर्सेंटेज चेंज इन क्वांटिटी ऑफ डिमांड ड्यू टू पर्सेंटेज चेंज इन इन्कम. आधी इथं काय होतं, प्राइस होतं ना, प्राइस इलास्टिसिटी चॉइस पी, इन्कम चॉइस वाय. ओके, इन्कम इलास्टिसिटी, इन्कम म्हणजे तेच आहे, तोच आहे आपला डेफिनेशन तीच आहे. इन्कम इलास्टिसिटी ऑफ डिमांड इज अ डिग्री ऑफ रिस्पॉन्सिव्हनेस ऑफ चेंज इन क्वांटिटी ऑफ डिमांड ड्यू टू चेंज इन इन्कम. ओके, हे झालं. अदर डिटर्मिनिंग इन्कम इलास्टिसिटी ऑफ डिमांड, बाकीचे फॅक्टर कॉन्स्टंट आहेत. ओके, EY म्हणजे इलास्टिसिटी ऑफ इन्कम, पर्सेंटेज चेंज इन क्वांटिटी ऑफ डिमांड पर्सेंटेज चेंज इन इन्कम. आता फॉर्म्युला सांगितला हाच होता ना फॉर्म्युला. येस, पर्सेंटेज चेंज. बघा सिम्बॉलिकल रिप्रेझेंटेशन हा फॉर्म्युला आहे. सिम्बॉलिकल रिप्रेझेंटेशन मी तुम्हाला सांगतो. म्हणजे बेसिकली त्यांनी दिला आहे चेंज इन क्वांटिटी, हा डिवाइड दिलाय चेंज इन ओरिजिनल क्वांटिटी. बरोबर, मॅथमॅटिक्सच्या रूल मध्ये सांगायचं झालं तुम्हाला सांगतो ना. छान आहे आता कळलं. ओके, बघा चेंज इन क्वांटिटी डिवाइडेड बाय ओरिजिनल क्वांटिटी हा फॉर्म्युला होता आपला. चेंज इन इन्कम डिवाइडेड बाय ओरिजिनल इन्कम, याला इथे टाका. तुम्ही वरती केलं तरी तोच फॉर्म्युला. बघा हा फॉर्म्युला तर लक्षात ठेवा, काय प्रॉब्लेम नाहीये. ओके, हा फॉर्म्युला तुमचा. येस, ओके, पुढे इन्कम इलास्टिसिटी ऑफ डिमांड, दिस डज एक्सप्लेन द रिस्पॉन्सिव्हनेस ऑफ, तोच फॉर्म्युला आहे. ओके, टाइप्स ऑफ इलास्टिसिटी. बघा टाइप्स ऑफ इन्कम इलास्टिसिटी हे आपण शिकलो नव्हतो. न्यूमेरिकल प्रेशर ऑफ इन्कम इलास्टिसिटी ऑफ डिमांड, वर्बल डिस्क्रिप्शन. नेगेटिव्ह डिमांड फॉर कम्युनिटी फॉल्स ॲज अ इन्कम रायझेस. बघा समजून घ्या, सांगतो मी तुम्हाला, व्यवस्थित सांगतो, फक्त इथे लक्ष. नेगेटिव्ह काय म्हणलंय, नीट लक्ष द्यायचं. नेगेटिव्ह इन्कम इलास्टिसिटी काय म्हणलं, नेगेटिव्ह इन्कम इलास्टिसिटी, राईट. जर इन्कम इलास्टिसिटी नेगेटिव्ह आहे, ओके, तेव्हा काय होतं, कमोडिटी फॉल ॲज अ इन्कम राईज. इन्कम वाढली पण तुमचं क्वांटिटी ऑफ डिमांड कमी झालं. असं होतं की नाही, नाही होत असं. तुम्ही श्रीमंत झाला, गरिबांकडे लक्ष देत नाही. म्हणजे तुम्ही आता कॉफी प्यायला लागला, टी लवर होता तुम्ही, आता तुम्ही कॉफी प्यायला लागला, कारण इन्कम. आधी तुम्ही टपरीवर चहा प्यायचे, आता तुम्ही स्टारबक्सला पिता. कळालंय का, तुमचा काय प्रश्न होता, तुम्ही बोलत ना, नाही कळलं. म्हणजे असं ठीक आहे, जर तुमची इन्कम वाढली तर तुम्ही क्वांटिटी ऑफ डिमांड काही कमोडिटीचं कमी करता. डिमांड नाही वाढणार, इन्कम वाढल्यावर डिमांड वाढणार. बरोबर, प्रत्येक कम्युनिटी मध्ये असं होईल का, प्रत्येक कम्युनिटी मध्ये चहा प्यायचा आधी कटिंग, आता तुम्ही टपरीवर चहा प्याल का इन्कम वाढल्यावर, तुम्ही स्टारबक्सला प्याल ना, पण कॉफी प्याल. तुमचा डिमांड काय झाला, शिफ्ट झाला. चहाचा डिमांड तुमचा कमी झालाच की नाही. त्या सिच्युएशन मध्ये तुमची इन्कम इलास्टिसिटी काय, निगेटिव्ह. काय निगेटिव्ह आहे, समजतंय का. आधी तुमच्याकडे पैसे नव्हते, तुमची इन्कम कमी होती, त्यामुळे तुम्ही साधी कुठली तरी चप्पल वापरायचा, पण आता तुम्ही नायकीचे शूज वापरायला लागला. एक्झाम्पल. याचा अर्थ काय, इन्कम वाढल्यामुळे तुम्ही तो डिमांड. आधी तुम्ही तूप घ्यायचे ते तर लागतच. आधी तुम्ही इन्कम कमी होते, डालडा तूप वापरायचे. इन्कम वाढल्यानंतर तुम्ही चांगलं वापरायला लागला, पैसे जास्त देऊन. तुमचं काय झालं, इन्कम इलास्टिसिटी त्या सिच्युएशन मध्ये कशी आली, नेगेटिव्ह आली. कळालंय. द वर्बल डिस्क्रिप्शन काय, द ट्रेंड्स ऑफ विजिबल केस इन द इन्फिरियर गुड्स. बघा आता सांग, इन्फिरियर गुड्स म्हणजे चीप क्वालिटी गुड्स. जेव्हा इन्कम कमी होती तेव्हा तुम्ही चीप क्वालिटी गुड जास्त घेतले की नाही, पण इन्कम वाढल्यानंतर चीप क्वालिटी गुड्स नाही घेतले. कळालंय. येस, कळालं असेल तर येस म्हणा. येस ऑर नो. येस, व्हेरी गुड. पुढे, झिरो डिमांड फॉर अ कमोडिटी डज नॉट चेंज इन इन्कम. बघा, डज नॉट चेंज ॲज अ इन्कम चेंज. बघा सांगायचं काय त्याला, इन्कम चेंज झाल्यामुळे
इन्कम चेंज झाल्यामुळे काही पण इम्पॅक्ट होत नाही डिमांडवर, झिरो आहे. तुम्ही सांगा तुमची इन्कम चेंज झाल्यामुळे तुम्ही काय जे सॉल्ट असतं, सॉल्ट सॉल्ट, मीठ वेगळं कोणतरी वापरायला लागलं, होणार आहे का? तेच वापरणार ना. अंबानी किती मोठा झाला तरी आता ते बोलायचं नाही, बट जे बेसिक हाताने जेवणार आहे ना का पायाने जेवणार आहे? हाताने जेवायला लागणार आहे ना. म्हणजे बेसिकली मी तुम्हाला सांगतो की डिमांड जर तिथे इन्कमचा इम्पॅक्टच होत नाही. समजून घ्या, जरी तुमची इन्कम वाढली तुम्हाला बेसिक तुम्हाला जे लागतं ते घ्यावंच लागणार आहे. मेडिसिन्स घ्यायच्यात, इन्कम वाढल्यावर काय इम्पॅक्ट होणार आहे का मेडिसिनचा? इन्कम जेव्हा नाहीये तेव्हा पण मेडिसिन घ्यायच्यात, इन्कम आहे तेव्हा पण मेडिसिन. म्हणजे इन्कम वाढल्यानंतर न तुमच्या क्वांटिटी ऑफ डिमांडवर इम्पॅक्ट होत, विच इज नोन एज अ इन्कम इलॅस्टिसिटी झिरो. कुठे असते झिरो? इम्पॅक्ट होत. मग इवाय इकडं काय झिरो आहे, काय झिरो. दिस इज अ ट्रू इन केस ऑफ द इसेन्शियल गुड्स. सो मेडिसिन्स इज अ इसेन्शियल गुड्स. ओके, ग्रेटर दॅन झिरो बट लेस. बघा बघा, इवाय इज ग्रेटर दॅन झिरो बट लेस दॅन 1, अशी एक सिच्युएशन आहे. आता बघा, ग्रेटर दॅन झिरो बट लेस दॅन 1 म्हणजे डिमांड फॉर कमोडिटी रायझेस इन प्रपोर्शन ऑफ रायझिंग इन्कम. इन्कम वाढल्यानंतर आपण त्याचा डिमांड जास्त करतो, पण एवढा पण जास्त करत नाही. काय म्हणलं? डिमांड जास्त. बघा तुमची इन्कम वाढली, तुमच्याकडे आता 500 रुपये मिळतात महिन्याला, एक्झाम्पल तुम्हाला आता कमवायला 10,000 रुपये मिळाले. तुम्ही डिमांड वाढवणार, तुम्ही शूज घ्याल, टी शर्ट घ्याल, मेकअपचं सामान घ्याल, वेगवेगळ्या गोष्टी घ्याल. तुमची डिमांड काय झाला? पण डायरेक्ट 10,000 इन्कम झाल्यामुळे तुम्ही का डायरेक्ट हिरा परचेस करायला गेला, होणार आहे का? एवढा पण वाढणार आहे का? कन्सिस्टंटली इन्कम वाढणार. मग तिथं काय लेस दॅन झिरो, सॉरी ग्रेटर दॅन झिरो बट लेस दॅन 1. ओके, आता बघा पुढे युनिटी. आता युनिटी काय बघा, युनिटी दिलं काय तर युनिटरी दिलं असतं. युनिट, द डिमांड फॉर कमोडिटी रायझेस व्हेन द सेम प्रपोर्शन रायझ इन. युनिटरी बोलायचं होतं ऍक्च्युली. काय आहे आपल्याला माहिती नाही युनिटरी? येस, युनिटरी. युनिटरी म्हणजे इक्वल चेंज होतं. काय होतं? इक्वल. बाळांनो ही अझम्पशन आहे रे बाळांनो, कधी असं होत नाही की इक्वल चेंज इन क्वांटिटी ऑफ डिमांड अँड इन्कम, असं नाही होणार कधी. ओके, सो इक्वल चेंज नाही होणार. सो पण ठीक आहे, त्यांनी सांगितलं तर आपण बघा, ह्याच्यामध्ये तुम्हाला असं कोणतं एक्झाम्पल नाही मिळणार गुड्सचं. ओके, मग ग्रेटर दॅन 1, ग्रेटर दॅन युनिटी. ग्रेटर दॅन युनिटी म्हणजे डिमांड फॉर कमोडिटीज. बघा, डिमांड फॉर कमोडिटीज रायझेस मोर, डिमांड फॉर कमोडिटी रायझेस मोर दॅन प्रपोर्शनेट रायझ इन इन्कम. इन्कम वाढल्यामुळे डिमांड फॉर कमोडिटी खूप वाढली, क्वांटिटी ऑफ डिमांड खूप वाढला. ग्रेटर दॅन 1, इट इज ग्रेटर दॅन 1. असं होऊ शकतं. तुमची इन्कम वाढली त्यामुळे तुम्ही काही गुड्सचा डिमांड जास्त करताय, प्रेस्टिज गुड्स काय असतील वगैरे, तर तुमचा ईडी काय असतो? 1 असतो. क्लिअर आहे? सो हेच झालं आपलं. सो आज आपण एवढंच बघूयात, कारण आता आस्ताच्या डोळ्यात पाणी यायला लागलं. अचानक काहीतरी आठवलं का असता? ओके, सो आपण एवढंच बघूयात. स्टॉप करूयात आपण.